तर मंत्री पंकजा मुंडे सध्या जालन्याच्या गोळेगावामध्ये पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते आलेले आहेत। सर्व मंत्र्यांचे आता दौरे सुरू झालेले आहेत। वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन दुष्काळाची पाहणी केली जाते। पंकजा मुंडे आता या ठिकाणी पावसाचं पाणी ज्या ज्या ठिकाणी आलं होतं अशा शेतकऱ्यांशी बोलणार आहेत। ज्या शेतकऱ्यांचं या पावसानं मोठं नुकसान केलेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांबरोबर त्या बातचीत करतील। तर जालन्याच्या गोळेगावामध्ये सध्या पंकजा मुंडे पोहोचलेले आहेत आणि पूरग्रस्तांचा एक आक्रोश सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी ही शेतकरी करताना दिसतात। तर आपण पाहतोय सर्व मंत्र्यांचे आता दौरे सुरू झालेत। उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या सोलापूरमध्ये संपूर्ण नुकसानीचा आढावा घेतात, पाहणी करतात, शेतकऱ्यांबरोबर बातचीत करतात, त्यांचं दुःख जाणून घेतात। तर जालन्यामध्ये आता पंकजा मुंडे पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी गोळेगावमध्ये त्या सध्या आलेल्या आहेत आणि किती मोठं नुकसान सगळं या पावसामुळे झालेलं आहे या संदर्भातला त्या आढावा घेत आहेत। या संपूर्ण पाहणी दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांना मदत आता कशा पद्धतीने दिली जाते आहे हे बघावं लागणार आहे। खरं तर काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपत्ती व्यवस्थापन कडून जो एक प्रकारे दिलासा शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न झालेला असला तरी प्रत्यक्षात आता सगळे मंत्री जाऊन जेव्हा पाहणी करतील तेव्हा आणखी काही निर्णय बदलले जातील का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि यामध्ये विशेषतः मराठवाड्यासाठी काही वेगळ्या घोषणेची एक अपेक्षा खरं तर इकडचे शेतकरी बांधव करून आहेत। त्यामुळे या मंत्र्यांच्या दौऱ्याकडे एक अपेक्षांचा दौरा म्हणून सुद्धा पाहिलं जातं आहे। काय म्हणणं काय काही लिहून वगैरे अजित पवारांचा पाहणी दौरा सध्या सोलापूरमध्ये आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी ते चर्चा करतात, त्याच्याकडून जाणून घेतात काय नेमकं झालं। कारण पुराच्या पाण्यामध्ये अनेक जण वाहून सुद्धा गेले, मोठं नुकसान घर संसाराचं झालेलं आहे आणि अशीच एक व्यथा मांडताना हा शेतकरी अजित पवारांसमोर दिसतोय। तर जालन्यामध्ये पंकजा मुंडे आता शेतकऱ्यांबरोबर बातचीत करतात। गोळेगावमध्ये सध्या पंकजा मुंडे पोहोचल्यात। अरे याला धक्का मारा ना, अरे याला धक्का मारा ना, धक्का याला आले काय नुकसान त्याच्यामुळे हे नुकसानची भरपाई करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि आम्ही भरपाई करू। जनजीवन विस्कळीत झालं होतं, काही काळ जनजीवन विस्कळीत सुद्धा झालं होतं। ते झालं निसर्गाचं कोप आहे, त्याला काय करणार। जनजीवन विस्कळीत झालं दुर्दैव आहे, पण आम्ही गावातल्या लोकांना बोलूया थोडं। नाही, 2.5 लाख हेक्टरवर नुकसान आहे जिल्ह्यात। नुकसान भरपाई मिळावी त्वरित सरसकट अशी शेतकऱ्याची मागणी आहे। पंचनामे न करता मिळावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे, पण पंचनामे करूनही द्यायची आमची मानसिकता आहे। पंचनामे तर करावेच लागेल ना, कारण शासनाचं रेकॉर्ड कसं तयार होईल नाही तर कसं कळेल की या गावात बारपूर येतो, या गावामध्ये अडचण होते, इथे अतिवृष्टी झाल्यावर प्रश्न होतो। हे सगळं आवश्यक असतं, हे तांत्रिकता आवश्यक असते आणि त्यामुळे पंचनामे करूनही मदत देऊ। जिथे पर्जन्यमान कमी दिसत आहे पण नुकसान आहे त्यांना सुद्धा मदत देण्याची भूमिका सरकारची। शेतकऱ्यांचा इतका आक्रोश आहे की पिकं जमीनदोस्त झालेली आहे। मराठवाड्यात संपूर्ण ठिकाणी हे चित्र आहे। हिंगोलीतल्या काही शेतकऱ्यांनी अशी मागणी केली की सरकारने थेट गांजा लावण्याची परवानगी आम्हाला द्यावी। इतका म्हणजे आक्रोश काय उत्तर द्यावं, तर याच्यात आक्रोश कसं करणार। निसर्गाने कधी 20 वर्षात पडला नाही एवढा पाऊस पडला। आक्रोश आहे, स्वतःचं घर वाहून जाताना दिसतंय, गुरं वाहून जाताना दिसत आहेत, शेतकऱ्याची पूर्ण मेहनतीने उभं केलेली शेती आडवी झालेली आहे, त्यांचा आक्रोश आहे। पण तो आक्रोश आमच्याही मनात तेवढाच आहे, आम्हालाही तेवढंच दुःख आहे आणि आम्ही लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत। म्हणून आज आम्ही तुमच्याबरोबर पाण्यामध्ये उभे आहोत, आम्ही चिखलामध्ये चालत आहोत। आमची हीच इच्छा आहे की आम्ही लोकांच्या सगळ्या दुःखांना बघावं आणि त्याचे पंचनामे करून सरकारने त्यांच्या पाठीमागे मदत उभी करावी, यासाठीच आम्ही निवेदन घ्या तुम्ही। 1 मिनिट असं पंकजा मुंडे सध्या जालन्यामध्ये आहेत आणि गावकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतात आणि सरकार खंबीरपणे
शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. काही तांत्रिकता आहे, त्यामुळे पंचनामे करणं हे गरजेचं आहे. सरकारचं रेकॉर्ड बनणं गरजेचं आहे. खरं तर अनेक शेतकरी अशा प्रकारे अपेक्षा करतात पंचनामे न करता थेट नुकसान भरपाई देण्यात यावी आणि त्यामुळे अशी अपेक्षा मंत्र्यांकडे तशी बोलून दाखवली जाते आहे. मात्र पंकजा मुंडे यांनी सांगितलं तांत्रिक कारणांमुळे हे सगळे रेकॉर्ड बनवणं आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे निश्चितच सर्व शेतकऱ्यांनी याची एक प्रकारे खात्री बाळगावी आणि सरकार पाठीशी आहे. सगळी मदत जी आहे जी लागणारी आहे ती केली जाईल असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. अशा प्रकारे आता मंत्र्यांचे दौरे सुरू झाले. सोलापूरमध्ये अजित पवारांचा दौरा आहे तर जालन्यामध्ये पंकजा मुंडे यांचा सध्या दौरा सुरू आहे. काय